सोन्याच्या दरानं आता नवा उच्चांक गाठलेला आहे। भारतीय सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव 1 लाख रुपयांच्या पार गेले। सोन्याचे भाव 1,01,455 रुपयांवर गेलेले आहेत। जळगावमध्ये देखील सोन्याचे दर विक्रमी 1 लाखांच्या टप्प्यात आहे, तर जळगावमध्ये सोन्याचे दर विक्रमी 99,600 रुपयांवर आहे। तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे दरही प्रति किलो 1 लाख रुपयांवर गेले। आणि त्यानंतर जळगाव सुवर्ण नगरीतून आढावा घेत ग्राहक आणि सोन्याच्या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने आपण पाहत आहोत आज सोन्याचा विक्रमी भाव पाहायला मिळत आहेत। सोनं हे जवळपास 1 लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलेलं आहे। जीएसटी सह सोनं हे जवळपास 99,600 पर्यंत पोहोचल्याने कुठेतरी ग्राहकांमध्ये खिशाला जळ बसताना पाहायला मिळत आहेत आणि ग्राहक आता सोनं खरेदी करण्यासाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत देखील या ठिकाणी सराफा बाजारात पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार, सोन्याचा भाव जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचलेला आहे। मुलीसाठी मी घ्यायला आलेली आहे दागिने। तर इथे आल्यानंतर कळालं की अक्षरशः सोन्याचा जो रेट आहे तो बिलकुल 1 लाखाच्या घरात आहे। सर्वसामान्य माणसांना हे सोनं घेताना फार विचार करावा लागतोय आणि मला तरी ॲटलिस्ट इथे आल्यानंतर जे मी घ्यायला आलेली वजन मापामध्ये त्यातून म्हणजे कमी मला घ्यायला लागतंय, मापामध्ये कमी करावी लागते सोनं घेताना। आज सोन्याचा भाव 99,600 पर्यंत आज पोहोचलेला आहे। हे सोन्याचे जे भाव वाढत आहे याचं मागचं एकच कारण आहे, US आणि चायनाचा जो ट्रेड वॉर सुरू आहे ते अजून एस्केलेट झालेलं आहे। दोघंही दुसऱ्याला उत्तर देत आहे। डोनाल्ड ट्रम्प त्यांना थांबवायसाठी काही स्टेप्स घेतोय, तर चायना त्यांना थांबवण्यासाठी काही स्टेप्स घेते। आणि रिसेंटली चायनाने आपले गोल्ड रिझर्व्ह आहे ते खूप वाढवलेले आहे आणि सोबतच जे अनसर्टनिटी जी सुरू आहे त्याच्यामुळे बाकी मार्केटमध्ये हात टाकायला कोणीच तयार नाही आहे। भाव एवढे वाढलेले आहे तर थोडे दिवस ग्राहक थांबतील, पण स्टेबल झाल्यावर ग्राहक परत सोनं घ्यायला सुरुवात करतील। हे आर्थिक धोरण आणि यांचं US आणि चायनामध्ये सुरू असलेलं आर्थिक युद्ध जर सातत्याने असंच चालू राहिलं तर सोन्याचे भाव 1 लाखापेक्षा जास्त होऊ शकतात, असा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवला आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।